त्यांनी मारेकरी करून माझ्या भावाला त्यांनी मारलेला आहे. किरणनी प्रतापनी त्याच्या जावळी भाल्याचे तो मला कधी पण सांगायचा. झालेली केस झालेला आणि त्याची धमकी पण दिलेली रस्त्याला. माझ्या बहिणीला बोलला का आम्ही त्याला मारून आम्ही त्याला कापून असा भाल्याशेठ बोलला होता. किरण पाटील बोलला होता. शुभम 15 वर्ष झाले आहे. कारण की खडी मशीन बंद केले ना आमच्या पप्पांनी. गावकऱ्यांना त्रास होता म्हणून त्यांनी त्याचा राग ठेवून काढला. आम्हाला पैशाचे लालच पण दिले पण पप्पांनी पैसे घेतलेच नाही. त्याच्यामुळे हे त्यांनी मारायला लावले. काल पण फोन आला मयूर पाटीलचा. बोलतो पप्पाला समजू तुझा नाही तर उद्याच्या उद्या मी काहीतरी करून टाकेन असा फोन आलेला. सह्या घेतलेल्या आहेत लोकांच्या. आज त्यांच्याकडे अफाट जमिनी आहे, अफाट प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे. ते काही करू शकतात. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. लोकांच्या जमिनी खाऊन आमच्या स्वतःच्या प्रॉपर्टी खाल्लेल्या आहेत त्या लोकांनी. घरात आमच्या मुलांना रूम मध्ये बांधून माझ्या मिस्टरांच्या माझ्या सासूंच्या वगैरे सह्या घेतलेल्या आहेत त्या लोकांनी. रात्री 12 वाजता कोणता वकील येतो? त्यांचे वकील रात्री 12-1 वाजता येतात. नमस्कार, आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत सरकारी दवाखान्यामध्ये. या ठिकाणी विरार पूर्वेला शिरगाव या ठिकाणी एक मृतदेह सापडलेला आहे. या ठिकाणी एक हत्या झालेली आहे आणि या व्यक्तीचं नाव आहे आत्माराम पाटील. आत्माराम पाटील यांचं वय 50 ते 54च्या आसपास सांगितलं जात आहे. आणि आत्माराम पाटील गेल्या काही दिवसांपासून अनेक गोष्टींचा पाठपुरावा करत होते. अनधिकृत खदानी ज्या प्रकारे चालवले जातात, त्या ठिकाणी अनधिकृत कामं जी केले जातात त्यावर त्यांचा पाठपुरावा होता. आणि आज त्यांच्या परिवाराचा हा गंभीर आरोप आहे की या ठिकाणी असणाऱ्या खदान मालकांनीच त्यांची हत्या केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रकरण इतकं गाजलं होतं की अनेकदा त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला होता. त्याबाबत समोरच्या व्यक्तीवरती अनेकदा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. परंतु कुठेतरी प्रशासन कारवाई करायला कमी पडते का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय. आज त्यांच्या पत्नी असू दे, त्यांचा मुलगा असू दे, ही गंभीर घटना जी आहे ती विरारमध्ये घडलेली आहे. याच्यावरूनच कळतंय की गुन्हेगारी प्रवृत्ती ही विरारमध्ये किती वाढत चाललेली आहे. आज त्यांचे सुपुत्र आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, तुमच्या तुमचे वडील जे काही पाठपुरावा करत होते काही वर्षांमध्ये, काय सांगाल आणि कोणावर तुमचा गंभीर आरोप आहे? मेन बात किरण पाटील, प्रताप पाटील, बालचंद्र पाटील आणि महेश पाटील. आणि मला कालच फोन आलेला मयूर पाटीलचा, महेशच्या मुलाचा. बोला पप्पाला समजावून नाहीतर मी उद्याच्या उद्या तुझा पप्पाचा हे करून टाकतो, गेम करून टाकतो. मी पप्पाला बोललो का पप्पाला समजावतो, तुम्ही असं काय करू नका, तू करून दाखवतो, मी उद्या बघतो तुला काय करायचं ते. तुझ्या घरचा कार्यक्रम बोलते होऊ दे, मी बघतो काय ते. आज आमच्या घरी पूजा आहे, सत्यनारायणची पूजा आमच्या घरी. आज काल लग्न झालं, आज पूजा आहे, तरी पण आमच्या यांजून हे केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्माराम पाटील यांच्या पत्नी आहेत. ताई, काय झालं होतं इतक्या दिवसांमध्ये, तुम्हाला काय काय जाणवलं? किती वेळा हल्ला झाला होता आत्माराम यांच्यावरती? 5-6 वेळा हल्ला झालेला. आपण केस पण झालेली, हल्ला पहिला झालेली, केस झालेला आणि त्याची धमकी पण दिलेली रस्त्याला. माझ्या बहिणीला बोलला का आम्ही त्याला मारून आम्ही त्याला कापून असा भाल्याशेठ बोलला होता. किरण पाटील बोलला होता. शुभम मयूर बोलला, किरण पाटील, दिनेश पाटील, धीरज पाटील, किरण, सगळे ते त्यांचं ग्रुपच होता. त्याच गावामध्ये राहतात, एकच आहेत ती सर्व रोशन पाटील आणि एक धीरज पाटील आहे, शिरगाव मध्ये राहतो. महेश तुम्ही पण त्याच गावामध्ये राहता? किरणचा ड्रायव्हर आहे, तो पण मारायला. प्रशांत कमलाकर पाटील हा पण रायपाड्यामध्ये राहतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुम्ही त्याच गावामध्ये राहता? आम्ही त्याच गावामध्ये राहतो. खदानीची अडचण गावकऱ्यांना काय होती? त्यांची खडीमशी घरात घाण याची, धूळ याची, आमच्या जेवणात पाण्यात धूळ जायची. म्हणून आम्ही सांगितलं इकडे नको करू, डोंगराच्या करायला करा, आम्हाला त्रास होते. आमच्या घरात समोर येते ना, त्यांच्या घरात जवळ त्यांचा. आता तो जाऊ दे, त्यांच्या जेवणात जाते, पण आम्हाला पैसे कमवायला मिळतात ना, बंडला कमवायला मिळतात, पेट्या त्यांच्या जवळ पैशांच्या होत्यात, आमच्या गरीबाचा हाल होतात. त्याच्यामुळे आम्ही भांडत होतो का तुम्ही काहीतरी करा. त्यांचं तर घरच सगळं भरलेलं असते त्यांचं. आम्ही कंप्लेंट टाकलेली होती, पण प्रशासनाने काय आम्हाला काही न्याय दिलाच नाही. आणि लास्टला तेही दगडी आपटून पाय देऊन ना मारलं तेही 10-15 जणांनी. त्याचं तुम्ही काहीतरी करा, अशा आमच्या बातम्या घेऊन फुकट घालवू नका. ही जी हत्या करण्यात आलेली आहे ही दगडाने ठेचून करण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही हत्या जेव्हा झाली, या ठिकाणी जे विरार पूर्वचे तलाठी होते प्रभाकर, ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रभाकर हे त्यांना त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी घेऊन गेले. आत्माराम पाटील यांच्या परिवारामध्ये आज जे आहे ते कार्यक्रम होता आणि कार्यक्रमातून पंचनामा करण्यासाठी, ज्याचा पाठपुरावा ते गेल्या 10 वर्षापासून करतायत, त्याचा आज पंचनामा करण्यासाठी तलाठी त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवतात, त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि तलाट्यांना देखील या ठिकाणी जर आपण पाहिलं, तलाट्यांना देखील काही दुखापत झालेली आहे, ते देखील मेडिकल इथे करतायत. म्हणजे तलाट्याच्या समोर इतकी मोठी हत्या होते आणि गुन्हेगारी आज कोणत्या प्रकारे वाढलेली आहे हे देखील तुम्ही पाहू शकता. त्यांनी
विनाकारण दुसरा एक भैया आहे त्याला जमा केले आणि भालचंद्र पाटील जमा झालाय, कारण की त्याच्या पोरांनी मारलेला ना, त्याच्या पोरांवर यायला नको म्हणून ते स्वतःहून जाऊन जमा झाले. अच्छा, म्हणजे भालचंद्र पाटीलला अटक करण्यात आली. हा, ते तिकडे जाऊन जमा झाले. त्यांनी दुसऱ्या मुलांना दिला अटक करायला आणि स्वतः बाहेर राहिला. आम्ही तिथे मारायला कशाला नव्हतं असा बोललेला, पण ती मुलावर कापतात, मुलावर झाडाच्या मुलावर ठेवून कापलेली आहे. तेही माणसं भाल्या शेटनी, किरण पाटीलनी, महेश पाटीलनी तेही कापलेली आहे. यांना दगडावून हत्या केली ना, दगड टेकून दगडाची टेकलं, रॉडच्या उपट्या घातल्या, असं झोपून ना मारलं, गाडीत नेऊन टाकून आत्माराम बया. जर आपण पाहिलं तर मृतदेहाचा चेहरा मी तुम्हाला दाखवू शकत नाही, परंतु खूपच दुर्दैवी असा हा अंत आहे. या ठिकाणी तुम्हाला माहित असेल तर विरार पूर्वेपासून हायवेच्या पट्ट्यापर्यंत अनेक अनधिकृत खदानी ज्या आहेत ते सुरू आहे, ज्याच्यामुळे गावकऱ्यांचा यावर आधीही संताप होता. अनेकदा सांगितलं जातं की हा खदानी बंद करा, कारण गावकऱ्यांच्या मुलांना आतापर्यंत अनेक असे आजार झालेले आहेत आणि त्याचं गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारही केली आहे. फक्त तुम्ही गावकरी आहात म्हणून काही एक पट्टा असतो जो सरकारची परमिशन न घेता खोदकाम करतात, ते करोडपती होतात आणि इतर जे आपल्यासारखे साधारण गावकरी असतात ते याबाबत लढत आज त्यांचा मृत्यू होऊन जातो. गुन्हेगारी प्रवृत्ती गेल्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये वसई विरारमध्ये इतकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे की आज गावागावामध्ये जे एका वेळेस एकमेकांना भावबंदकी बोलत होते तेच एकमेकांच्या जीवावर उठलेत. आपण जाणून घेऊया ताई, जेव्हा कधी असं धमकी वगैरे आली किंवा हल्ला झाला, आधी FIR झाले होते केसेस तुम्ही कधी भालचंद्र पाटील यांच्या नावाने केले होते? केलेली होती. अच्छा, म्हणजे ही आधीची दुश्मनी आहे. आधीपासून गेले 15 वर्ष झाले आहे, कारण की खडी मशीन बंद केले ना आमच्या पप्पांनी, गावकऱ्यांना त्रास होता म्हणून त्यांनी त्याचा राग ठेवून काढला. आम्हाला पैशाचे लालच पण दिले, पण पप्पांनी पैसे घेतलेच नाही, त्याच्यामुळे हे त्यांनी मारायला लावलं. काल पण फोन आला मयूर पाटीलचा, बोलतो पप्पाला समजू तुझा, नाही तर उद्याच्या उद्या मी काहीतरी करून टाकेल, असा फोन आलेला. ताई, काय सांगाल या संपूर्ण प्रकरणामध्ये? गावकरी आज संतप्त आहेत, इथे इतके गावकरी जमलेले आहेत, काय सांगाल, काय कंडिशन आहे? गावकरी संतप्त आहेत, म्हणजे गेले काही वर्ष ह्या लोकांची दादागिरीच चाललेली आहे आमच्या गावावर. आता हे काका आमचे होते, त्यांनी कित्येक वर्ष झाली या विषयावर ऍक्शन घेतली, आज शेवट त्यांनी त्यांचा जीव गमावला. बरोबर. आमचं एवढंच म्हणणं आहे, शासनाचा जो सर्वंट आहे त्यांना आज मारलं. त्यांचं म्हणणं असं असतं की आमच्याकडे भरपूर पैसा आहे, आम्ही काही करू शकतो त्या पैशाने. आज ते पैसे त्यांनी खाल्ले, तेच आज त्यांचा मार पण खात आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे. बरोबर. पण तलाठी आता कुठेतरी हे मान्यच करत नाहीये की मी तिथे होतो, मी काही पाहिलं. आता त्याला समोरून माणूस मारून जातो आणि तो नकार करत असेल, त्यात आता आम्ही काय सांगणार? त्याच्या पण जीवाला धोका असेल किंवा त्यांनी पैसे खाल्ले असतील. आम्ही तर सरळ हे सांगणार, त्यांनी पैसे खाल्ले असतील. ताई, तुमच्या घरात माती वगैरे येते? हो, खूप धूर येतोय. मग काय आता लहान मुलांना तिकडे खदान अजूनही चालू आहे, खडी मशीन अजूनही चालू आहे? आता तर सध्या बंद होती, पण परत त्यांनी दगडी वगैरे टाकत होते. रात्री 10 वाजेपर्यंत आवाज येतो, आवाजाने घेतली होती आत्माराम पाटील यांनी. हो घेतली होती. मग आता न्याय म्हणून आता या परिवारासाठी काय सांगाल? न्याय म्हणून नेमकं आता काय काय अपेक्षा? न्याय म्हणून म्हणजे आता जी सर्वांना गावकऱ्यांना सर्वांना माहिती आहे गुन्हेगार कोण आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे का गुन्हेगारांना त्यांच्या शिक्षा मिळावी, कारण की आता कित्येक वर्ष झाली प्रत्येक नाही त्याच्यासाठी हे सर्व कॉमन चीज आहे. म्हणजे त्याला काहीच फरक नाही पडत, एक माणूस मारो की 10 माणूस मारो, त्याला काही फरक नाही पडणार. लोकांना पैसे देणार तो आणि मारणार तो कन्फर्म. सुटून जर आला तर दुसऱ्यांना मारणार, त्याच्यासाठी त्याला फाशीच द्या, नाहीतर अजून गावातली दोघं जण घेऊनच जाणार. आज आमच्या घरी पाली आले, आता दुसऱ्यांच्या घरी पण येणार. गावातली लोक घाबरतात म्हणून तर गप्पा आहेत आजपर्यंत, त्याची दादागिरीमुळेच तर गप्पा आहेत गावातली लोक. आज आमच्या गावातल्या माणसांनी जीव गमावला, आज आमच्या गावातल्या एका व्यक्तीने जीव गमावला, तर आम्ही गप्प कसे बसणार तुम्ही सांगा? आम्ही आता गप्प बसणार नाही, त्याच्या विरुद्ध आम्ही ऍक्शन घेणार. शेवटचा प्रश्न दादा, की आता पोलिसांकडून काय अपेक्षा आहे? पोलिसांकडून अपेक्षा एवढीच आहे, जेवढी पोरी होती लोकेशन काढा तिकडचं परफेक्ट, लोकांचं जेवढं टायमिंग असते पोलिसांना, कारण की मी पण पोलिसांसोबत फिरलेला पण आहे, जेवढं टायमिंग मी असेल तेवढी पब्लिक जमा करा तिकडे, आणि जे कोणाला जमा केले त्याच्या अंगावर घेतले आणि त्याला कोणी घ्यायला लावलं ना त्याला पण डबल शिक्षा करा, आणि ज्यांनी जो नसून पण घेतले ना त्याला तर कन्फर्म शिक्षा झालीच पाहिजे बरं, कारण की विनाकारण तो अंगावर घेतो. भूमाफी आहेत मॅडम, ते भूमाफी आहेत. त्यांनी जमिनी लोकांच्या धमक्या देऊन घरात रात्री बेरात्री जाऊन त्यांनी सह्या घेतलेल्या आहेत लोकांच्या. आज त्यांच्याकडे अफाट जमिनी आहेत, अफाट प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे, ते काही करू शकतात. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. लोकांच्या जमिनी खाऊन आमच्या स्वतःच्या प्रॉपर्टी खाल्लेल्या आहेत त्या लोकांनी. घरात आमच्या मुलांना रूम मध्ये बांधून माझ्या मिस्टरांच्या, माझ्या सासूंच्या वगैरे सह्या घेतलेल्या आहेत त्या लोकांनी. रात्री 12 वाजता कोणता वकील येतो? त्यांचे वकील रात्री 12-1 वाजता येतात, आणि अशा पोलीस काहीच करत नाही. प्रशासन त्यांच्या हातात आहे ना,
त्यांच्याकडे पैसा आहे, ते लोक स्वतः बोलतात प्रशासन आमच्या खिशात आहे, आमचं तुम्ही काय उखाडणार आहे, तशी त्यांची भाषा आहे। रात्री पोरांसाठी सह्या कराव्याच लागतात आम्हाला, असं नाटक आहे। आता यांची पोरं बिरं हे करतात आणि ते धमकी देतात, मुलाबाळांसाठी सह्या करणंच लागतात, घाबरायचं असं आम्हाला नाही। धमकी देतात येऊन, आमच्या गावातल्या लोकांना प्रत्येकाच्या जीवाला धोका आहे त्या लोकांपासून। ठीक आहे, या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपल्याला कळलं असेल वसई विरारची सुव्यवस्था, वसई विरारचं प्रशासन ज्याच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून जे ते काळीमा पुसली जात आहे। जर आपल्याला माहिती असेल हा संपूर्ण घटना तिथेच घडली, ज्या बाजूला एसीपी डीसीपी ऑफिस आहे त्या ठिकाणी जे मॅडम पौर्णिमा चौगुले मॅडम यांचं ऑफिस देखील काही अंतरावर आहे आणि तिथे अशा घटना घडतात आणि प्रशासन अजूनही थंड आहे। गावकरी ते जमलेले आहेत, इथे हत्या झालेली आहे तरी पण अद्यापही एकही राऊंड इथे पोलिसांचा झालेला दिसून येत नाही। तलाठीच्या कानावर लागलेला आहे, त्याला दुखापत झाली आहे, तलाठी ही गोष्ट मान्य करायला तयार होत नाही। म्हणजे किती दबदबा असेल आजपर्यंत गावगुंडांचा, भूमाफियांचा, की वसई विरारमध्ये अशी घटना घडते आणि कोणी बोलायला समोर येत नाही। समोर एक जिवंत साक्ष आहे, तो इथपर्यंत आलेला आहे पण तो काही मान्य करायला तयार नाहीये। अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीचं सतत नाव घेतलं जाते भालचंद्र पाटील, त्या व्यक्तीला समोर आणून आता पोलीस शिक्षा देतात की नाही यावरच एक प्रश्नचिन्ह आहे। कारण 15 वर्षांपासून आत्माराम पाटील या संपूर्ण घटनेची चौकशी करत होते आणि आजच्या दिवशी कशा प्रकारे तलाठ्यांच्या गाडीमध्ये बसून ते जातात, तिथपर्यंत पोहोचतात, त्यांची हत्या होते, दगडाने ठेचून, रॉडने मारून, लाताबुक्क्यांनी मारून टाकून अखेर त्यांची हत्या केली जाते आणि हत्या इतकी भयंकर की त्यांचा चेहराही आता ओळखता येत नाहीये। आणि आज हा त्यांचा परिवार आहे जो न्यायासाठी वाट बघतोय। फक्त परिवारच नाही तर संपूर्ण गाव। वसई विरार मध्ये अनेक असे गाव आहेत ज्या ठिकाणी अनधिकृत खदानी सुरू आहेत आणि या खदानींमुळे जे आहे ते इकडच्या नागरिकांचं, त्यांच्या पोराबाळांची आरोग्य ती धोक्यात आलेली आहेत। आधी या खदानी बंद करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु आपल्याला परिणाम माहितीये, अनेक आत्माराम असे गायब झालेले आहेत, त्यांचा काही अतापत्ता नाहीये। परंतु आता या घटनेमुळे जे आहे ते पुन्हा एकदा भूमाफियांचा आणि गावगुंडांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पाहण्यासारखं असेल यावर प्रशासन आता तरी कडक कारवाई करतं का? धन्यवाद।